नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज जस्ट एनटीए कडून नीटचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे। नीट 2025 चा रिझल्ट लागलेला आहे। सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा आपला रिझल्ट पाहिलेलाच असेल। महत्त्वाचं काय आहे की एक्झॅक्टली कट ऑफ कशा पद्धतीने राहू शकतो, या वर्षीची परिस्थिती कशा पद्धतीने झालेली आहे, क्वालिफाइंग क्रायटेरिया काय असू शकतो, सर माझा नंबर MBBS ला लागू शकतो का, अशा अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत। एक्झॅक्टली अगदी थोडक्यामध्ये मी सांगतो की साधारणतः महाराष्ट्राची परिस्थिती काय होऊ शकते हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। ऑल इंडिया रँक प्रमाणे महाराष्ट्रातला आपलं एक्झॅक्टली कशा पद्धतीने कट ऑफ क्लोज होऊ शकतात। SML रँक आल्यानंतर अजून आयडिया क्लिअर होतेच, परंतु सध्या तरी टेंटेटिव्ह कट ऑफ काय जाऊ शकतो। मी एक सुरुवातीला एक व्हिडिओ बनवलेला होता की एक्सपेक्टेड, कारण की जसं विद्यार्थी आमच्याकडे स्कोर समजत होते, विद्यार्थी जसं आमच्याकडे येत होते त्यानुसार मी एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला होता। साधारणतः 520 ते 530 पण थोडंसं प्लस मायनस 10 असं सांगितलेलं होतं, आणि सेमी गव्हर्नमेंट थोडंसं 490 खाली येईल अशा पद्धतीने सांगितलेलं। एक्झॅक्टली त्याच पद्धतीने घडलेलं आहे। कट ऑफ काय गेलेला आहे मी तुम्हाला सांगतो। व्हायब्रंटचं प्रेडिक्शन हे नेहमी बरोबरच असतं। एक्झॅक्टली बघा की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आपण बघूया। साधारणतः गव्हर्नमेंट MBBS चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो हे मी तुम्हाला सांगतो। बघा, ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओपन आहे सध्या 508 ते 509 पर्यंत MBBS चा कट ऑफ येण्याची शक्यता आहे। इथपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांचा सेफ स्कोर ज्यांचा असेल त्यांना MBBS गव्हर्नमेंटचे चांगले चान्सेस आहेत। ज्या विद्यार्थ्याची कॅटेगरी SC आहे 432 ते 434 मध्ये कट ऑफ राहू शकेल। ST मध्ये साधारणतः 332 ते 335 च्या रेंज मध्ये कट ऑफ क्लोज होईल। BJ कॅटेगरी ज्या विद्यार्थ्यांची आहे त्यांचा 474 ते 476, मी बोलत आहे MBBS गव्हर्नमेंट बद्दल। त्यानंतर ज्या विद्यार्थ्याची कॅटेगरी NT1 आहे 465 ला क्लोज होण्याची शक्यता आहे। NT2 मध्ये 489 ते 490 च्या आसपास MBBS क्लोज होईल गव्हर्नमेंट, आणि NT3 मध्ये साधारणतः 505 ते 506, आणि ओबीसी साठी मित्रांनो 505 ते 506 च्या याच रेंज मध्ये MBBS गव्हर्नमेंट कॉलेज क्लोज होईल। आणि ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी SC/BC आहे मराठा कॅटेगरी, अशा विद्यार्थ्यांसाठी साधारणतः 498 ते 500 च्या रेंज मध्ये हा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। आणि EWS मध्ये साधारणतः 485 ते 486 च्या दरम्यान तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज क्लोज झालेलं नक्की पाहायला मिळेल यावर्षी। ठीक आहे, आता सर सेमी गव्हर्नमेंटचा काय असू शकतो, तर बघा महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटचं साधारणतः ओपन कॅटेगरीमध्ये 474 ते 475 ज्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोर आहे तिथपर्यंत साधारणतः MBBS कॉलेज मिळू शकेल विद्यार्थ्यांना। SC कॅटेगरीमध्ये 429 ते 430 च्या दरम्यान, ST मध्ये 325 ते 328 च्या रेंज मध्ये क्लोज होण्याची शक्यता आहे। BJ कॅटेगरीमध्ये साधारणतः 465 ते 466, NT1 452 ते 453 च्या रेंज मध्ये क्लोज होईल। NT2 474 ते 475, NT3 मध्ये 474 ते 475 च्या रेंज मध्ये, ओबीसी साधारणतः सेम 475 च्या रेंज मध्ये, आणि SC/BC साधारणतः 473 ते 474 या रेंज मध्ये मित्रांनो MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये क्लोज होण्याची शक्यता आहे। मी तुम्हाला गव्हर्नमेंटचा कट ऑफ सांगितलेला आहे, सेमी गव्हर्नमेंटचा सांगितलेला आहे, हे प्रिडिक्शन आहे ऑल इंडिया रँक प्रमाणे केलेलं। एक्झॅक्टली आपण आधी हे पण सांगितलं होतं, फक्त 10 मार्काचं बफर सांगितलेलं होतं, त्याच पद्धतीने हे कट ऑफ क्लोज होण्याची शक्यता झालेली आहे मित्रांनो। यासाठी तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर व्हायब्रंटला ऍडमिशन घ्या। इथून पुढची ऍडमिशन प्रोसेस अचूक पद्धतीने करायची असेल आजच एनरोल करा। ऍडमिशनच्या शेवटच्या बॅचेस आता आपल्या क्लोज होण्यात आलेल्याच आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या। व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड आणि पुणे आणि संभाजीनगरला ऑफिस आहे। आज एनरोल करा, रजिस्ट्रेशन करा। तुमचे पुढचे फॉर्म भरण्यापासून ते तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेपर्यंतची शेवटपर्यंतची सर्व ऍडमिशन प्रोसेस घर बसल्या ठिकाणी करून पाहिजे असेल, आणि सर्व ऍडमिशन प्रोसेस टेन्शन फ्री करायची असेल तर नक्की आजच व्हायब्रंटला एनरोल करायला विसरू नका मित्रांनो। पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की क्वालिफाइंग क्रायटेरिया काय होतं, ऑल इंडिया रँक प्रमाणे कसे व्हेरिएशन झालेले आहेत, या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी तुमच्या समोर घेऊन येणारच आहे मित्रांनो। थँक्यू सो मच।